मित्रांनो, टोयोटा फॉर्च्युनरचं नवीन अपडेट तुम्ही पाहताय। मी अटेंड करतोय बँकॉक मोटर शो, जो की थायलंड या ठिकाणी होते। आणि ह्या गाडीमध्ये आता फीचर आहे ना भरपूर असे ऍड केलेले टोयोटाने। सो हे कुठले फीचर आहेत चला आपण पटकन पाहूया। आता विषय असा आहे, लुक मध्ये जर पाहिलं ना ओव्हरऑल प्लॅटफॉर्म वगैरे सेम आहे, बट इथे तुम्हाला 360 डिग्री कॅमेराचं फीचर मिळून जातं। त्यानंतर अलॉय जर पाहिले तर इथे आता थायलंडमध्ये जे मॉडिफिकेशन ते बऱ्यापैकी अलाउड आहे बरं का। सो इथे जे अलॉयज आहेत ह्याचं डिझाईन तुम्ही पाहू शकता। क्लॅडिंग इथे बऱ्यापैकी चेंज झालेली आहे। देन आतल्या साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला असं काही इंटेरियर पाहायला भेटतं। इंटेरियर मोरलेस सेमच तुम्हाला पाहायला भेटतं। रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर गाडीचा ओव्हरऑल जो लुक आहे हा असं काय पाहायला भेटतो। बऱ्यापैकी ग्लॉसी जे मटेरियल आहे ते इथे यूज झालेलं आहे। ड्युअल टोनमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हाईट आणि ब्लॅकमध्ये। सो या गाडीची किंमत जर पाहिली ना इथे थायलंडमध्ये 45 लाख रुपये आहे। बट आपल्याकडे ऑलमोस्ट हे लेजेंडर मॉडेल जर तुम्ही ऑटोमॅटिक गिअरबॉक्स 4x4 मध्ये घेतलं तर ऑलमोस्ट 55 ते 60 लाख रुपये या गाडीची जर पाहिली किंमत आहे। सो भारतामध्ये हे नवीन अपडेट लवकरच येऊ शकतं। याच्याबद्दल तुमचे काय ओपिनियन आहेत कमेंटमध्ये व्यक्त व्हायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।